Hey guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaonkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic, that is the proper meaning of the phrase tired of and its use in English sentences. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टायर्ड ऑफ या फ्रेजचा प्रॉपर मिनिंग आणि त्याचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग होतो याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा कृपया व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपणाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज लेट्स स्टार्ट. फ्रेंड्स, before starting today's video lecture, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, we can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. So guys, let's start. Tired of, TIRED, tired, OF, ऑफ. टायर्ड ऑफ म्हणजे थकणे किंवा परेशान होणे. आपण म्हणतो बघा, मी खूप थकलो आहे आज, किंवा मी खूप परेशान झालेलो आहे. तर इंग्रजीमध्ये थकण्यासाठी टायर्ड ऑफ असे म्हणतात. आणि टायर्ड ऑफ ही एक फ्रेज आहे, जसे की इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, किंवा इन व्हेन म्हणजे व्यर्थ. तसंच ही टायर्ड ऑफ सुद्धा एक फ्रेज आहे. तर या फ्रेजचा इंग्रजी भाष्य रचनेत कसा उपयोग होतो आपण स्टडी करणार आहोत. सो गाईज, यू गॉट इट द प्रॉपर मीनिंग ऑफ टायर्ड ऑफ इन मराठी. टायर्ड ऑफ मीन्स थकलो आहे किंवा थकले आहे. लेडीज असतील तर त्या काय म्हणतील, मी खूप थकले आहे. आणि जेंट्स असतील तर ते काय म्हणतील, मी खूप थकलो आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, मी रोज रोज गाणे गाऊन थकलो आहे. तर कसं होईल हे वाक्य, आय एम टायर्ड ऑफ सिंगिंग अ सॉन्ग डेली. आय एम टायर्ड ऑफ सिंगिंग अ सॉन्ग डेली म्हणजे मी दररोज किंवा रोज रोज गाणे गाऊन थकलो आहे. तर कसं होईल, आय एम टायर्ड ऑफ सिंगिंग अ सॉन्ग डेली. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, मी रोज रोज तुला सांगून थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ टेलिंग यू डेली. तुला रोज रोज सांगून मी थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ टेलिंग यू डेली म्हणजे तुला मी दररोज सांगून थकलो आहे. किंवा मी रोज रोज स्वयंपाक बनवून थकले आहे. आता लेडीज असेल तर ती म्हणते बघा, मी हाऊसवाईफ वगैरे, तर ती काय म्हणते, मी दररोज स्वयंपाक करून मला कंटाळा आला आहे किंवा थकले आहे. तर कशी म्हणेल इंग्लिशमध्ये, ते कसं होईल, आय एम टायर्ड ऑफ कुकिंग द फूड डेली. आय एम टायर्ड ऑफ कुकिंग फूड डेली म्हणजे दररोज स्वयंपाक करून मला थकवा आलेला आहे किंवा कंटाळा आलेला आहे. किंवा मी रोज रोज कपडे धुवून थकले आहे. आय एम टायर्ड ऑफ वॉशिंग क्लोथ्स डेली. आय एम टायर्ड ऑफ वॉशिंग क्लोथ्स डेली. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, मी रोज रोज कार चालवून थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ ड्रायव्हिंग अ कार डेली. आय एम टायर्ड ऑफ ड्रायव्हिंग अ कार डेली. नेक्स्ट एक्झाम्पल, मी रोज रोज डान्स करून थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ
डान्सिंग डेली किंवा एव्हरी डे. आय एम टायर्ड ऑफ डान्सिंग एव्हरी डे किंवा डेली. आय एम टायर्ड ऑफ डान्सिंग डेली ऑल्सो. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो आय एम टायर्ड ऑफ डान्सिंग डेली, किंवा आपण असं पण म्हणू शकतो आय एम टायर्ड ऑफ डान्सिंग एव्हरी डे. ओके. मी रोज रोज इंग्रजी शिकून थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ टीचिंग इंग्लिश एव्हरी डे किंवा आय एम टायर्ड ऑफ टीचिंग इंग्लिश डेली. म्हणजे दररोज इंग्रजी शिकून 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 मला कंटाळा आलेला आहे किंवा मी खूप थकलेलो आहे असं म्हटल्यासारखं. मी रोज रोज देवाची पूजा करून थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ वर्शिप गॉड डेली. आय एम टायर्ड ऑफ वर्शिप गॉड डेली म्हणजे दररोज दररोज पूजा करून मी थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ वर्शिप गॉड एव्हरी डे किंवा आय एम टायर्ड ऑफ वर्शिप गॉड डेली म्हणजे मला देवाची पूजा करून करून कंटाळा आलेला आहे किंवा उबग आलेला आहे किंवा मला थकवा आलेला आहे असं म्हटल्यासारखं. मी चहा घेऊन थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ हॅव्हिंग अ टी. आय एम टायर्ड ऑफ हॅव्हिंग दी टी म्हणजे चहा घेऊन घेऊन मला कंटाळा आलेला आहे. आय एम टायर्ड ऑफ हॅव्हिंग दी टी म्हणजे मला चहा घेऊन घेऊन कंटाळा आलेला आहे. मला दूध घेऊन घेऊन कंटाळा आलेला आहे. असं जर असेल तर आय एम टायर्ड ऑफ हॅव्हिंग दी मिल्क म्हणजे मला दूध घेऊन घेऊन कंटाळा आलेला आहे. किंवा मी का मला कादंबऱ्या वाचून वाचून कंटाळा आलेला आहे. आय एम टायर्ड ऑफ रीडिंग दी नॉवेल्स. आय एम टायर्ड ऑफ रीडिंग दी नॉवेल्स म्हणजे मला कादंबऱ्या वाचून वाचून कंटाळा आलेला आहे. सो गाईज, आय होप all of you guys understand all of you guys understand the proper meaning of tired of and the proper use in English sentences. Okay, then guys, I hope all of you guys understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, so guys, we stop here. Thank you, thanks a lot, have a nice day.